आपल्याला आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी हव्या असतात. त्यातल्या आपण पूर्णही करतो. मग अगदी हव्या असलेल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन, हवा असणारा जॉब, हव्या त्या सॅलरीची नोकरी, लग्न, पैसा, मुलं. कधी-कधी या गोष्टी आपल्याला अगदी सहजतेने नाही मिळत. त्यासाठी संघर्ष करावा लागतो, तरीही आपण ते मिळवतो. पण ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात, त्या आपल्याला मिळाल्या म्हणून आपण सुखी समाधानी असतो का? नाही. कारण आपलं मन हे सतत लॅकिंग शोधत असतं. एक गोष्ट मिळाली की अशी एक कमतरता शोधतं की जी आपल्याला आयुष्यामध्ये नाही मिळाली. पुढे काय? पुढे काय? जसं एक गाडी आणली, टू व्हीलर आहे, मला अजून एक फोर व्हीलर पाहिजे. फोर व्हीलर आहे, मला भारीतली फोर व्हीलर पाहिजे. मग मला घर पाहिजे. आणि हे सगळं आपण मिळवतो. अडचणी आल्या तरी पण मिळवतो. पण ते मिळवलं म्हणून आपण सुखी समाधानी किती राहतो? सुखी आणि समाधानी असण्याची व्याख्या काय आहे नक्की? ती कशावर अवलंबून आहे? या सर्व गोष्टींवर आहे? म्हणजे हे सर्व मिळालं म्हणजे मी सुखी समाधानी राहणार असं काही निश्चित आहे? नक्कीच नाही. तर आपलं स्वतःसोबतचं नातं किती आहे? मी माझ्या भावना किती ॲक्सेप्ट करतो? मी माझे विचार किती जाणतो? मी माझ्या विचार आणि भावनांची जबाबदारी किती घेतो? प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा प्रवास वेगळा आहे हे जाणून घेऊन तुलना न करता मी आयुष्य किती जगतो? या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. म्हणजे शेवटी स्वतःशी असणारं नातंच इथे महत्वाचं येतं. जर आपण आपलं समाधान बाह्य गोष्टींमध्ये शोधायला लागलो तर नक्कीच आपल्याला ते नाही सापडणार आहे बाहेर. कारण प्रत्येकाचं समाधान आपल्या मनामध्ये आहे, आपलं स्वतःशी असणाऱ्या नात्यामध्ये आहे. त्यामुळे बाहेरचं आयुष्य सेटल करताना आपण आतलं आयुष्य सेटल करणं पण खूप महत्वाचं आहे. जेव्हा हे सेटल होईल तेव्हा बाकी गोष्टींची कमतरता आपल्याला जाणवणार पण नाहीये. तुम्हाला काय वाटतं?